मित्रांनो, आज आपण आलो आहोत अशा ठिकाणी जिथे भक्तांच्या चिंता दूर होतात, जिथे श्री गणेशाने स्वतः भक्ताला न्याय मिळवून दिला आणि जिथे पेशव्यांचाही इतिहास दडलेला आहे. चला जाणून घेऊया पुणे जिल्ह्यातील पवित्र थेऊर आणि श्री चिंतामणी गणपती मंदिराचा इतिहास. नमस्कार मंडळी. सोमवती अमावस्येच्या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे आज आम्ही निघालो आहोत थेऊरच्या श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या या मंदिरामागचा इतिहास, या मंदिराची वैशिष्ट्ये आणि अनेक गोष्टी आपण या आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अष्टविनायकांपैकी एक असलेले श्री चिंतामणी गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते. या गावाला पूर्वी कदंब नगर म्हणूनही ओळखले जात असे. भीमा, मुळा आणि मुठा या नद्यांच्या परिसरामुळे हे स्थान प्राचीन काळापासून पवित्र मानले गेले आहे. या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे. असं सांगितलं जातं की संत मोरया गोसावी यांनी येथे कठोर तपश्चर्या केली होती. पुढे पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. विशेषतः श्रीमंत माधवराव पेशवे यांची या मंदिरावर अतूट श्रद्धा होती. मंदिराची रचना अत्यंत साधी पण भव्य आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर विशाल सभा मंडप दिसतो. मंदिराभोवती प्रशस्त अंगण, दीपमाळ आणि शांत वातावरण असल्यामुळे येथे आल्यावर एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळते. मंदिराचा कळस, दगडी बांधकाम आणि पारंपरिक मराठी वास्तुकला हे या मंदिराचे आणखी एक आकर्षण आहे. या मंदिरातील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे याचा भव्य लाकडी सभा मंडप. लाकडी खांब, त्यावरील सुंदर कोरीव काम आणि पारंपरिक मराठी स्थापत्य शैली पाहताना त्या काळातील कारागिरांचे अप्रतिम कौशल्य जाणवते. या मंदिरामागे एक सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते. महर्षी कपिल यांच्याकडे चिंतामणी नावाचा एक दिव्य मणी होता. त्या मण्याच्या प्रभावाने कोणतीही इच्छा पूर्ण होत असे. एकदा राजा अभिजितचा पुत्र गण हा महर्षींच्या आश्रमात आला. त्याने त्या मण्याच्या चमत्काराने प्रभावित होऊन तो जबरदस्तीने हिसकावून घेतला. तेव्हा महर्षी कपिलांनी भगवान श्री गणेशाची आराधना केली. श्री गणेशाने गणाचा पराभव करून चिंतामणी परत मिळवून दिला. मात्र महर्षींनी तो मणी स्वतःकडे न ठेवता श्री गणेशालाच अर्पण केला. तेव्हापासून येथे श्री गणेश चिंतामणी या नावाने पूजले जातात. चिंतामणी म्हणजे चिंता दूर करणारा अमूल्य मणी. अशी श्रद्धा आहे की मनापासून प्रार्थना करणाऱ्या भक्तांच्या चिंता, अडचणी आणि मनातील अस्वस्थता दूर करून त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचे कार्य श्री चिंतामणी गणपती करतात. त्यामुळे लाखो भाविक वर्षभर येथे दर्शनासाठी येत असतात. या मंदिराचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा आहे. आज दिसणाऱ्या मंदिराच्या उभारणीत मराठा साम्राज्याचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे श्रीमंत माधवराव पेशवे यांची या मंदिरावर अपार श्रद्धा होती. ते अनेकदा येथे दर्शनासाठी येत असत. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे धार्मिक विधीही येथे पार पडले. मंदिर परिसरात त्यांच्या स्मृतींशी संबंधित ठिकाणांचाही उल्लेख आढळतो. इतिहासात उल्लेख आहे की आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी थेऊरमध्येच वास्तव्य केले आणि इथेच त्यांचे निधन झाले. त्यामुळे थेऊरला धार्मिक महत्त्वाबरोबरच ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलो आहोत थेऊर मधील रमाबाई स्मारक येथे. हे स्मारक म्हणजे पेशवे माधवराव प्रथम यांच्या पत्नी रमाबाई यांच्या अखंड पतिनिष्ठेचं आणि त्यागाचं प्रतीक मानलं जातं. इसवी सन 1772 मध्ये पेशवे माधवराव यांचं थेऊर येथे आजारपणामुळे निधन झालं. आपल्या पतीच्या निधनाचं दुःख सहन न झाल्याने रमाबाईंनी त्याच दिवशी त्यांच्या चितेवर सती जाण्याचा निर्णय घेतला. इतिहासातील ही घटना त्या काळातील सामाजिक परिस्थिती आणि रमाबाईंच्या पतीवरील निष्ठेची साक्ष म्हणून ओळखली जाते. जर तुम्ही श्री क्षेत्र थेऊर येथे आलात तर चिंतामणी गणपतीच्या दर्शनासोबत या ऐतिहासिक स्मारकालाही नक्की भेट द्या. श्रद्धा, इतिहास, पौराणिक कथा आणि पेशवेकालीन वारसा यांचा सुंदर संगम म्हणजे थेऊरचे श्री चिंतामणी गणपती मंदिर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारालाही हा इतिहास नक्की दाखवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात.